ओम सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनंदना पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् दुग्धं गीतामृतं महत्। प्रिय बंधू भगिनींनो नमस्कार। गीतामृतम महत् या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपला श्लोक आहे 9व्या अध्यायामधला 27वा श्लोक आहे आज आपला, आणि यावर आपण चिंतन करणार आहोत। मागच्या वेळेस आपण बघितलं होतं की भगवान म्हणाले होते की मी भक्तांचा भार वाहतो, पण भक्त कसे पाहिजे, तेषां नित्य अभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्। भक्त नित्ययुक्त पाहिजे, माझ्याशी नित्ययुक्त पाहिजे। तर ह्या श्लोकामध्ये भगवान आपल्याला सांगतात की भगवंताशी नित्ययुक्त कसं राहायचं, नित्ययुक्त कसे असावे। कारण भगवंत म्हणतात मी त्यांचा भार घेतो, पण एक कंडिशन आहे, ते नित्ययुक्त पाहिजे आणि माझं चिंतन केलं पाहिजे। अनन्या चिंतयन्तो माम। तर इथे कशा प्रकारे करायचं, तर इथे भगवंत आपल्याला उपाय पण सांगतात। बघा ते काय म्हणतात, यत करोषि यदश्नासी यज्जुहोषि ददासी यत यत तपस्यसि कौंतेय तत् कुरुष्व मदर्पणम। आता हे आहे रहस्य, भगवंताची एक होऊन कसं राहायचं, भगवंताला नेहमी स्मरणात कसं ठेवायचं, नित्ययुक्त कसं राहायचं, ह्या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला उपाय सांगतात। तर खरं म्हणजे काय आहे, आपला अहंकार जावा। आपला अहंकारच आपलं बंधन आहे। अज्ञानामुळे आपण त्या मीला, या शरीरालाच मी म्हणतो, त्या खऱ्या मीला विसरतो आणि या शरीराला आपण मी म्हणतो। तर इथे भगवंत आपल्याला सांगत आहे की ह्या मीला कशाप्रकारे आपण त्यागलं पाहिजे, कशाप्रकारे आपण त्याला सोडलं पाहिजे। तर इथे भगवंत आपल्याला सांगतात की तुम्ही नाहीच, ह्या जगामध्ये मीच आहे आणि मीच करता आहे आणि मीच भोगता आहे। तेव्हा तुम्ही आहेच कुठे, तुमचं अस्तित्वच कुठे आहे। पण ठीक आहे, तुम्ही आता शरीर धारण केलेलं आहे, त्यामुळे थोडासा अहंकार आहे, पण त्या अहंकारापासून मुक्त होण्याचा उपायसुद्धा आहे। आणि पहिली गोष्ट भगवंत आपल्याला सांगतात की यत करोषि, 5च गोष्टी सांगतात। यत करोषि, तुम्ही जे काही करता ते मला अर्पण करा। म्हणजे सगळं काही भगवंताला अर्पण करायचं आहे। आता भगवंताला अर्पण केल्यानंतर त्यावर आपला अधिकार राहतच नाही। कोणतीही गोष्ट आपण भगवंताला अर्पण केली तर तरी भगवंताची झाली। कोणत्याही गोष्टीचं आपण कुणाला दान दिलं तर त्यावर आपला अधिकार नाही, ते दिलं। म्हणून तुम्ही ह्या जगामध्ये सर्व कर्म करा, पण ते सगळे कर्म मला अर्पण करा। म्हणजे काय, जे त्या कर्मापासून फळाची आशा ठेवू नका। तुम्ही कर्म तर केलंच पाहिजे, तुम्ही तुमचं वर्क म्हणा किंवा कर्म म्हणा प्रामाणिकपणे पार पाडा आणि शेवटी भगवंताच्या चरणी अर्पण करा। आता भगवंताला दिल्यानंतर त्या कर्माचं फळ मागण्याचा तुम्हाला अधिकार नाही। भगवंत ठरवेल काय करायचे, ते भगवंत ठरवेल, तुम्ही त्याची काळजी करू नका। तुम्ही विद्यार्थी असाल, तुम्ही परीक्षा दिली आणि भगवंताच्या चरणी अर्पण केली। आता भगवंताच्या चरणी अर्पण केल्यानंतर तुमचा रिझल्ट काय होईल हे तुम्हाला माहीत नाही। आता भगवंत ठरवतील, तुम्ही त्याची काळजी करू नका। म्हणजे सगळं काही भगवंताच्या चरणी समर्पण करा। नाहीतर काय होतं, मी एवढा अभ्यास केला, मी एवढं काम केलं, तरी कोणीच माझं काम ओळखत नाही, मला काही रिकॉग्निशनच नाही आहे। सगळ्यापेक्षा मी ऑफिसमध्ये जास्त काम करतो, पण कोणीही मला मानतच नाही, मला मानच देत नाही। म्हणजे बघा, अशा प्रकारे हा मी येतो। म्हणजे मी सगळ्यापेक्षा जास्त काम करतो। तुम्ही जास्त काम करा की कमी काम करा,
तर तुम्ही भगवंताला अर्पण केल्यावर ते तुमचं राहिलंच कुठे. आता भगवंताला जे करायचं असेल ते करेल, तुम्ही अपेक्षा कशाला ठेवता. म्हणजे आपण कर्म करायचं आणि भगवंतांनी आपल्याला इतरत्र सांगितलेलं आहे, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. तुम्हाला कर्म करण्याचाच अधिकार आहे. म्हणून आपण कोणतंही कार्य झाल्यानंतर भगवंताला अर्पण करतो. श्रीरामकृष्णार्पणमस्तु, श्रीकृष्णार्पणमस्तु. कारण आपला अहंकार राहत नाही. ते काम केलं आणि भगवंताला अर्पण केलं. मग आता आपण ते पूर्णपणे विसरून गेलो पाहिजे. आता आपण कितीतरी कार्य करतो, पण आपण ते डोक्यामध्ये ठेवू नये की माझ्यामुळे ते कार्य झालं. ते कार्य आपण केलं नाही, भगवंताने करून घेतलं, त्यानेच केलं आणि त्याचं काम आपण त्याला अर्पण केलं. आता आपण आपला उदो उदो कशाला करायचा. कोणतीही गोष्ट असो, तुम्ही केलं ना, तुम्ही खूप चांगलं केलं असेल, ठीक आहे, भगवंताने तुम्हाला ते कर्म करण्याची संधी दिली, हे तुमचं सौभाग्य. तुम्हाला ते मोठं काम करण्यासाठी निवडलं. तुमची जर त्या कार्यासाठी निवडच झाली नसती तर तुम्ही काय करू शकले असते. समजा एखादा मंत्री असेल, कॅबिनेटमध्ये एखादा मंत्री आहे, त्याला एखादं खातं मिळालेलं आहे. आता त्या खात्यामध्ये तो खूप कार्य करतो, खूप चांगलं काम करतो, लोक त्यांची खूप प्रशंसा करतात. पण तुम्हाला भगवंताने ते मंत्रिपद दिलं म्हणून तुम्ही एवढं कार्य करू शकले. जर तुमच्याऐवजी मंत्रिपद दुसऱ्या कुणाला मिळालं असतं आणि त्याच्याकडून जर भगवंताने करून घेतलं असतं तर तुम्हाला कोणी विचारलं असतं. हा विचार आपण कधीच करत नाही. प्रत्येक व्यक्ती दाखवण्याचा प्रयत्न करतो की तो कसा जास्त करतो. अरे बाबा, तू कर ना, तू जास्त कर, कारण तुझ्यामध्ये सामर्थ्य आहे आणि ते सामर्थ्य भगवंताने दिलेलं आहे, ते तुझं नाही आहे. भगवंताला तुझ्या हातून काहीतरी महान कार्य करून घ्यायचं आहे म्हणून भगवंताने तुला ती शक्ती दिलेली आहे. आता तू भगवंताला विसरून जातो आणि मी करतो म्हणतो. त्यामुळे काय होतं, आपला अहंकार वाढतो आणि अहंकार आध्यात्मिक जीवनामधलं मोठं विघ्न आहे. तेव्हा अहंकार सोडायचा असेल, तुम्ही सगळं करा, मोठमोठी कामं करा, पण भगवंताच्या चरणी समर्पण करा की भगवंता, हे तुझ्या चरणी समर्पित. तू मला संधी दिली, माझ्याकडून करून घेतलं, त्याबद्दल खरोखरच मी तुझा आभारी आहे. हे तुझं कार्य तुला मी समर्पण करतो. आता मला माझं म्हणण्याचा अधिकार नाही, मी ते कार्य केलं असं म्हणण्याचा अधिकार नाही. म्हणजे प्रत्येक कामामध्ये, छोटं असो मोठं असो, जे काही तुम्ही करता ते भगवंताला अर्पण करा. भगवंताला अर्पण केल्यानंतर तुम्ही म्हणू शकत नाही की मी केलेलं आहे, कारण ते आता गेलेलं आहे, भगवंताला अर्पण झालेलं आहे. तुम्ही नदीच्या प्रवाहामध्ये ते सोडलेलं आहे, ते आता वाहत गेलेलं आहे. आता तुम्हाला त्याच्यावर अधिकार राहिलेला नाही. त्याचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करू नका. भगवंताला धन्यवाद द्या की तुम्हाला ते कार्य करण्याची संधी भगवंतानी दिली. हा भाव जर असेल तर आपण जगामध्ये मोठमोठी कार्य करू शकू. कारण जेवढा आपण विनम्र राहू, जेवढा आपल्यामधला अहंकार कमी होईल, तेवढा भगवंत आपल्याद्वारे काम करेल. आपण जर तिथे बसून असलो तर भगवंताला चान्सेस कुठे आहे. आपण स्वतःला काढून टाकलं पाहिजे, स्वतःला एकदम रिकामं केलं पाहिजे. स्वतःला जर रिकामं केलं तर भगवंता त्यावर ताबा घेईल आणि तो हे यंत्र चालवेल. ह्या यंत्राद्वारे मोठमोठी कामं तो करून घेईल. पण तिथे तुमचा अहंकार मध्ये येता कामा नये. अहंकार जर आला तर भगवंत म्हणाले, अरे तिथे तर अहंकार आहे, मी कशाला जाऊ, करू दे त्याला. म्हणून हे आहे रहस्य. जर भगवंताशी नित्ययुक्त राहायचं असेल तर प्रत्येक कार्य करा, पण हे लक्षात ठेवा की ते कार्य तुम्ही भगवंताला अर्पण करणार आहात. त्या कार्यावर तुमचा अधिकार नाही. तुम्हाला कार्य करण्याची संधी मिळाली, चांगल्या प्रकारे करा, भगवंताची पूजा म्हणून करा, पण कार्य संपल्यावर सगळं भगवंताला अर्पण करा. तुम्हाला तिथून जायची जरी गरज पडली तरी आसक्त मुळीच होऊ नका.
लगेच ती जागा सोडून दुसऱ्या ठिकाणी जा. अरे मी एवढं मोठं उभं केलं आणि मलाच तिथे काढून दिलं, मी एवढा मोठा राजमहाल बांधला आणि मलाच महालामधून काढून दिलं, असं दुःख तुम्हाला होऊ नये. ते दुःख होत असेल तर तुम्ही भगवंताला ते समर्पण केलं नाही. आपण घराची पूजा करतो, गृहप्रवेश करतो, म्हणजे आपण म्हणतो की भगवंता मी हे घर बांधलेलं आहे, पण या घराचा मालक मी नाही, तू आहे. पहिले भगवंताचा प्रवेश, गृहप्रवेश, सत्यनारायणाची कथा, मग आपण प्रवेश करतो. पण प्रवेश केल्यानंतर आपण हे विसरतो की हे भगवंताचं घर आहे. भगवंताच्या घरी आपण राहत आहोत. पहिले आपण भगवंताला आणलेलं होतं, भगवंताची पूजा केली होती, भगवंताने गृहप्रवेश केला, हे आपण विसरतो आणि माझं घर माझं घर माझं घर म्हणतो आणि शेवटी आपण बंधनात पडतो. कारण आपण आसक्त होतो. मी आणि माझं म्हटलं की आसक्ती येणारच. म्हणून भगवंत म्हणतात की तुम्ही जे काही करता तुम्ही करा, चांगलं करा, पण मला अर्पण करा, मला विसरू नका. माझ्यामुळे तुम्ही केलेलं आहे, माझ्या कृपेमुळे तुम्हाला ती पोझिशन मिळाली आहे, मी संधी दिली म्हणून तुम्ही तेवढं करू शकला, हे कधीही विसरू नका. मी 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 नेहमी म्हणू नका, कारण तो अहंकार डेंजरस आहे, तुमचा विनाश करणार आहे. म्हणून यत् करोषि यदश्नासी, तुम्ही जे काही भोजन करता, जे काही अन्न ग्रहण करता, ते सुद्धा मलाच अर्पण कर. हे पण अतिशय महत्त्वाचं आहे. हे शरीर भगवंताचं आहे आणि आपल्या पोटामध्ये काय आहे? अग्नी आहे, आणि तो अग्नी कोण आहे? भगवंत आहे. गीतेमध्ये भगवंताने म्हटलेलं आहे, तिथे काय म्हणतात? अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहम आश्रिता. अहम वैश्वानरो भूत्वा, मी वैश्वानर नावाचा अग्नी आहे. अहम भगवान म्हणतात. आणि प्राणिनाम देहम आश्रितः, जे सगळ्या प्राण्यांच्या देहाचा आश्रय करून मी त्या वैश्वानर अग्नीच्या रूपामध्ये वास करतो. म्हणजे आपल्या शरीरामध्ये जो जठराग्नी आहे तो भगवंतच आहे. आणि तुम्ही जे काही ग्रहण करता ते भगवंतालाच अर्पण करत आहात, त्या अग्नीलाच आहुती देत आहात. म्हणून तर आपण जेवणाच्या पूर्वी म्हणतो ना, ब्रह्मार्पणम ब्रह्महवी. हे असं का म्हणतो? कारण हे भोजन ब्रह्माला अर्पण आहे, कारण ते ब्रह्म या शरीरामध्ये आहे. तो जठराग्नी आपल्या पोटामध्ये आहे, तो भगवंत आहे, अहम वैश्वानर आहे, ईश्वर आहे. तर त्याच्यामध्ये आपण आहुती देतो. म्हणजे तुम्ही जे काही जेवण करत असाल तर ते भगवंताला प्रसाद म्हणून पहिले ऑफर करा. आपण स्वयंपाक झाल्यावर भगवंताला ताट दाखवतो, पण ते बाहेर दाखवतो, आपण देवघरात दाखवतो. आता तुम्ही जेव्हा ग्रहण करता तेव्हा त्या भगवंताला तुम्ही अर्पण करत आहात. आता जेव्हा तुम्ही तुमचं अन्न भगवंताला अर्पण करता, जेव्हा त्याचा नैवेद्य लावता, तेव्हा खूप काळजी घ्यायला पाहिजे. तुम्ही भगवंताला काहीही देऊ शकत नाही, त्याला चांगल्या गोष्टीच दिल्या पाहिजे. आता आपण तिथे काय काय टाकतो? आपण जिभेचे चोचले पुरवण्यासाठी त्यामध्ये किती घाणेरड्या गोष्टी टाकतो. आता आपण बाहेर खातो, रस्त्यावरचं खातो, माश्या बसलेल्या असतात, धूळ बसलेली असते, आणि अशा गोष्टी आपण खातो. ते तेल किती दिवसाचं असते. आता त्या गोष्टी आपण ह्या पोटामध्ये टाकतो, म्हणजे तो अग्नी आहे, वैश्वानर, तो भगवंत आहे, आणि त्याला आपण अशा गोष्टी अर्पण करतो. त्यामुळे काय होणार आहे? हे जे भगवंताचं मंदिर आहे ते मंदिर नष्ट होणार आहे. तुम्ही स्वतःच्या हाताने नष्ट करत आहात. म्हणून तुम्ही जेव्हा जे काही अर्पण करता, भगवंताला जे काही अर्पण करता, ते नेहमी चांगलंच केलं पाहिजे, ते नेहमी सात्विकच केलं पाहिजे. कारण भगवंत सात्विक आहे, त्यांना सात्विक पदार्थच आवडतात. तेव्हा तुम्ही अशा प्रकारचं कोणतंही अन्न घेऊ नये की ज्यामुळे त्या भगवंताला त्रास होईल. कारण जठराग्नी आहे, जर तो भगवंत ते डायजेस्ट करू शकला नाही तर प्रॉब्लेम त्यालाच होईल. तुम्ही म्हणता ना, अपचन झालं, गॅस झाली, पोट दुखतं, लूज मोशन झालं. आता हे सगळं त्याला होत आहे,
कारण तुमच्या शरीराचा मालक तो आहे. त्याला हे शरीराचे सगळे कष्ट भोगावे लागत आहे. पण तुम्हाला कुठे कळते? तुम्ही त्याला दुःखामध्ये टाकलं. तुम्ही विचार न करता त्यामध्ये सगळं काही अर्पण केलं आणि आता त्रास होतो. जरी तुम्ही म्हणता की मला त्रास होतो, पण तुम्ही तिथे नाहीच. तुमच्यामध्ये भगवंतच आहे आणि त्रास जो होत आहे तो त्यालाच त्रास होत आहे. हे कुठे आपल्याला कळतं? म्हणून इथे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपण जे काही करतो, भगवंत की मला अर्पण करा. यत करोशी यदश्नासी यद जिहोसी. तुम्ही होमामध्ये जे काही टाकता, यज्ञामध्ये जे काही टाकता, तिथे तुम्ही माझ्यामध्येच अर्पण करत आहात. आता लोक मोठमोठे यज्ञ करायचे पूर्वी. आपल्याला माहिती आहे वैदिक काळामध्ये मोठमोठे यज्ञ करायचे. त्यामध्ये कितीतरी तूप आणि काय काय टाकायचे, काय काय पदार्थ टाकायचे. आता ते सगळं त्या भगवंताला अर्पण केलं जात आहे. कारण त्या यज्ञरूपामध्ये भगवंतच आहे, नारायणच आहे. ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपण भगवंताला अर्पण करत आहोत. यज् जुहोसी, म्हणून ते सुद्धा मला अर्पण करा. भगवंताला अर्पण करूनच आपण टाकतो ना. ओम नमो भगवते रामकृष्णाय असं म्हणतो आपण. जेव्हा आपण होम करतो त्यामध्ये बेलाचे पत्ते टाकतो तेव्हा आपण मंत्र म्हणून टाकतो की स्वाहा स्वाहा म्हणतो आपण. हे भगवंताला अर्पण करत आहे, भगवंताला अर्पण करत आहे. आपण ते टाकत असतो अग्नीमध्ये, पण ती अग्नीसुद्धा भगवंतच आहे. आणि शेवटी भगवंताला सोडून आहेच काय? हे पंचभूत आहे, जे काही सगळं दिसे, शरीर आहे, सगळं आहे, हे सगळं भगवंतच आहे. आता आपली दृष्टी नाही तशी, आपली दिव्य दृष्टी नाही. आपल्याला सगळं जड दिसते, सगळे नामरूपं दिसतात. पण ह्या नामरूपाच्या मागे तोच दडलेला आहे. कनकन मे भगवान, कुठे परमेश्वर नाही. आता तो अग्नीमध्ये नाही का? अग्नीमध्ये आहे. भगवंताच्या शक्तीमुळेच ती अग्नी जळत आहे. नाहीतर प्रल्हादाला अग्नीमध्ये टाकलेलं होतं, तो अग्नीमध्ये टाकल्यावर सुद्धा जळला नाही. कारण त्याला माहिती होतं की अग्नीमध्ये पण भगवंत आहे. आणि भगवंत जर असेल तर तो मला कसा जळू देणार आहे? म्हणजे त्या अग्नीची जाळण्याची शक्तीसुद्धा भगवंताने नष्ट करून टाकली. प्रल्हाद त्या अग्नीमध्ये जळू शकला नाही. बघा, म्हणजे ही सगळी भगवंताची शक्ती आहे. भगवंताच्या शक्तीनंच ह्या सगळ्या शक्ती कार्य करत आहे. हे अग्नी आहे, वायू आहे, ह्या सगळ्या भगवंताच्या शक्तीमुळे कार्य करत आहे. तेव्हा आपण तिथे जेव्हा होम करतो किंवा यज्ञ करतो, जे काही अर्पण करतो ते आपण भगवंतालाच अर्पण करत आहोत असा भाव ठेवा. मग अहंकार येणार नाही. मी एवढे यज्ञ केले, मी तेवढे यज्ञ केले, आता मला हे मिळालं पाहिजे, मी स्वर्गात गेलो पाहिजे, मला सुख मिळाले पाहिजे. आता अशा कामना ठेवून जर तुम्ही केलं तर काही होणार नाही. मी भगवंताला अर्पण केलं, माझी काहीही अपेक्षा नाही. भगवंताला अर्पण केलेले, आता मला कोणत्याही फळाची अपेक्षा नाही. जे काही भगवंत देणार असेल, देणार नसेल, त्यांच्या हाती आहे. त्यांनी ते भक्ती देतील, ज्ञान देतील, विवेक देतील, काही पण देऊ शकतात ते. असं नाही की त्यांनी तुम्हाला भौतिक सुखच दिली पाहिजे, मुक्ती पण देऊ शकतात. भगवंताला काय अशक्य आहे? तुम्हाला ज्ञान देऊ शकतात, मुक्ती देऊ शकतात, सगळं काही देऊ शकतात. आता ते मला काय द्यायचं आणि काय नाही द्यायचं, आता हे मी ठरवणार नाही आहे. कारण मी ते कर्म भगवंताला अर्पण केलं. आता भगवंताला माझ्याबद्दल ठरवू द्या. भगवंताचा मी पुत्र आहे, मी भगवंताची कन्या आहे. आता माझे आईवडील माझ्यासाठी काय चांगलं आहे ते ठरवतील. मला ठरवण्याचा काही अधिकार नाही. मी पुत्र म्हणून, कन्या म्हणून माझं काम चांगल्या प्रकारे केलं. आता मी काही मला बक्षीस मिळालं पाहिजे अशी अपेक्षा करत नाही, किंवा मला शिक्षा मिळाली पाहिजे अशी पण अपेक्षा नाही. आता जे त्यांना योग्य वाटेल ते करतील, कारण आता त्या सगळ्यावर त्यांचा अधिकार आहे. मी नोकरी करते किंवा मी नोकरी करतो, मला पगार मिळतो 50,000, मी वडिलांना अर्पण केलेलं आहे. आता मी वडिलांना विचारू शकत नाही की त्या पगाराचं तुम्ही काय केलं. तुम्हाला अधिकार नाही, तुम्ही वडिलांना दिला तर त्यांना जे वाटेल ते करतील. तुम्ही तर भगवंताला अर्पण केलं म्हणजे वडिलांना अर्पण केलं, तर भगवंत आपले वडीलच आहे. तर तुम्ही वडिलांना अर्पण केलं, आता काय करायचं ते ठरवतील. म्हणून तुम्ही सगळं काही करा, पण भगवंताला अर्पण करा. यज् जिहोसी यत् करोषि यदश्नासी यज् जिहोसी
ददासी यत्, जे काही तुम्ही दान करता त्याचा पण अहंकार बाळगू नका. मी इतक्या लोकांना मदत केली, मी एवढं मोठं दान केलं, मी किती मोठा दाता आहे, असा अहंकार बाळगू नका. शेवटी तुम्ही दान काय केलं? सगळ्यामध्ये भगवंतच आहे. तेव्हा त्या भगवंताला काही तुम्ही दान करू शकता का? तुम्हाला मदत करण्याची संधी मिळाली, हे भाग्य तुमचं. तेव्हा जे काही तुम्ही देता तुम्ही खुशाल द्या, तुम्हाला जे द्यायचं आहे ते द्या, पण तुम्ही ते भगवंताला अर्पण करा. भगवंतच तुमच्या दाराशी भिकारी होऊन आलेला आहे, तो अतिथी होऊन आलेला आहे, त्याला तुम्ही अर्पण करत आहात, त्याला प्रणाम करा आणि अर्पण करा. काहीही अपेक्षा ठेवू नका. म्हणजे दान जरी करता तरी दानाचा अहंकार बाळगू नका. काही लोकांना फार अहंकार असतो. मोठमोठे त्यांचे बोर्ड असतात की ह्या कार्यासाठी अमुकांनी देणगी दिली, तमुकांनी देणगी दिली. म्हणजे स्वतःचं नाव पुढे करण्यामध्ये त्यांना खूप आनंद वाटतो. पण मी असे काही डोनर पण बघितले, ते पहिलेच सांगतात की आमचं नाव कुठेही यायला नको, आम्ही मदत करू पण कुठेही आमचा सत्कार व्हायला नको, आमचं नाव यायला नको, असे म्हणणारे पण लोक आहेत त्या जगामध्ये. त्यांना काहीही नको असते, कारण त्यांना माहिती आहे की आपण काय करतो, भगवंताने दिलेलं आहे त्यातच त्याला आपण परत करतो. आपल्यामध्ये तेवढं सामर्थ्य कुठे आहे? जे भगवंतानेच आपल्याला हे पैसे दिले आहे, धन दिलेलं आहे, त्यालाच आपण अर्पण करत आहोत. आपली त्याच्यामध्ये काय बहादुरी आहे? आपण कशाला स्वतःचं नाव मिरवायचं? पण लोकांचा अहंकार काही जात नाही. दान करतात पण त्यांना स्वतःचं नाव पाहिजे, ते मोठ्या अक्षरात पाहिजे, पुरामीण जागेवर पाहिजे. बघा, हे असं सगळं असेल तर काय मनुष्य आध्यात्मिक होईल? त्याचा अहंकारच वाढेल ना. आणि यत् तपस्यसि कौन्तेय, आणि तुम्ही जी काही तपस्या करता, कारण तपस्येचा पण अहंकार होऊ शकतो. माहिती नाही का मी 10,000 वेळा जप करतो, माहिती नाही का मी 4 घंटे ध्यान करतो. हा अहंकार फार डेंजरस आहे. हा स्पिरिच्युअल इगो आहे की तुम्ही सगळे काहीच कामाचे नाही, तुमच्याकडून काही होणंच शक्य नाही, तुम्ही काहीही करू शकणार नाही, तुमच्या आध्यात्मिक जीवनात प्रगती होणारच नाही. तुम्ही काय 1000 वेळा जप करू शकत नाही, पण बघा मी दररोज 10,000 वेळा जप करतो, मी रात्रभर साधना करतो. म्हणजे हा जो अहंकार आहे तो सुद्धा असू नये. म्हणून आपण जप झाला की आपण भगवंताला अर्पण करतो. श्री रामकृष्णार्पणमस्तु. तो जप भगवंताला दिला. आता मी केला हा अहंकार नाही. भगवंताने जेवढी शक्ती दिली, जेवढं करून घेतलं तेवढं मी केलं, तेवढीच माझी शक्ती होती. माझ्या शक्तीने मी काही करू शकलो नाही. त्यामुळे हा विनम्रतेचा भाव पाहिजे की मी साधना केली, भगवंताने माझ्याकडून करून घेतली म्हणून मी साधना करू शकलो. भगवंताने जर माझ्याकडून करून घेतली नसती तर मी करू शकलो नसतो. तर भगवंताने माझ्याकडून ही साधना करून घेतली, मला संधी दिली, मला वेळ दिला, माझ्यामध्ये वैराग्य निर्माण केलं, भगवंताला प्राप्त करण्याची इच्छा निर्माण केली आणि माझ्याकडून एवढं काम आणि एवढी साधना करून घेतली. यासाठी मी भगवंताचा आभारी आहे. भगवंताने कृपा करून हे सगळं करून घेतलं. आता मी केलं, मी एवढी साधना केली म्हणण्याचा मला काही अधिकार नाही. म्हणून साधना करा, पण जर अहंकार असेल तर तुम्ही कितीही साधना करा, भगवान लाभ होणार नाही. जोपर्यंत तुम्ही म्हणता की मी साधना केली, मी खूप मोठा साधक आहे, मी मोठा योगी आहे, काही होणार नाही. आपल्याला माहिती आहे चांगदेव 1400 वर्ष जिवंत होते, पण अहंकार खूप, मी हे करू शकतो, मी ते करू शकतो. पण ज्ञानेश्वर महाराज 20-22 वर्षाचे आणि त्यांची बहीण मुक्ताई, बघा हे किती लहान होते, पण चांगदेवापेक्षा कितीतरी ते मोठे ज्ञानी होते, आध्यात्मिक होते. चांगदेवाचा अहंकार त्यांनी चूर्ण केला, तेव्हा कुठे चांगदेवाला ज्ञान झालं. 1400 वर्ष जगून उपयोग काय? सगळा अहंकार. मी वाघावर बसू शकतो, मी सापाचा चाबूक करू शकतो, मी सगळं काय करू शकतो. आता एवढा अहंकार. ज्ञानेश्वर महाराजांनी दाखवून दिलं की भिंतीवर बसूनसुद्धा ते भिंतीला चालवू शकतात. आता भिंत तर निर्जीव आहे आणि वाघ तर सजीव आहे. आता वाघावर बसून येण्यात काय बहादुरी आहे?
त्या भिंतीवर बसून ज्ञानेश्वर महाराज पुढे गेले. तेव्हा चांगदेवाला कळलं की बापरे, आपण आत्तापर्यंत मी म्हणत होतो, पण हा एवढासा मुलगा 22 वर्षाचा, हा ते निर्जीव भिंत चालून दाखवतो, माझ्यापेक्षा किती श्रेष्ठ आहे. तेव्हा त्यांचा अभिमान गळून पडला. मग त्यांना उपदेश दिला चांगदेव 65 ज्ञानेश्वर महाराजांनी. त्यामध्ये सगळा आध्यात्मिक उपदेश दिला. म्हणजे बघा, तपस्येचा सुद्धा मनुष्याला अहंकार होऊ शकतो. म्हणून सगळं काही करा, पण जर सगळं काय करून भगवंताला तुम्ही समर्पण करत असाल तर तुम्ही भगवंताशी नित्ययुक्त राहाल, भगवंताशी नित्य जोडलेले राहाल. कारण तुम्हाला माहिती आहे की भगवंताशिवाय काही नाहीच आहे. ह्या सगळ्याच्या माध्यमातून तुम्ही भगवंताचीच पूजा करत आहात, भगवंताचीच आराधना करत आहात, भगवंताचंच कर्म करत आहात. तर हे ज्ञान तुम्हाला नेहमी राहील की आपल्या आतमध्येही भगवंत आहे, आपल्या बाहेरही भगवंत आहे. तो यज्ञामध्ये पण आहे, तो तपस्येमध्ये पण आहे, सगळीकडे भगवंतच आहे. ही विराटाची पूजा आहे. तो भगवंत विराट रूपामध्ये आपल्यासमोर सजलेला आहे, नटलेला आहे. आपण जे काही करतो ते त्याचीच उपासना आहे. असा भाव ठेवून जर तुम्ही ह्या जगामध्ये सगळं काही केलं तर तुम्ही भगवंताशी नित्ययुक्त राहाल. आणि नित्ययुक्त जर राहिलं तर आपला अहंकार पूर्णपणे गळून पडेल. आपल्याला मी म्हणायचा अधिकारच राहणार नाही. मी केलं, मी तपस्या केली, मी दान केलं, मी यज्ञ केला, मी होम केला, मी कर्म केलं, हे सगळं म्हणण्याचा तुम्हाला काही अधिकार राहणार नाही. आणि जेव्हा अशी अवस्था होईल की जेव्हा तुमचा मीच पूर्णपणे गळून पडेल, तेव्हा भगवंताचं दर्शन होईल. मग भगवंतच राहील, तुम्ही राहणारच नाही. तुमच्या शरीराद्वारे भगवंतच प्रगट होईल, त्याचाच प्रकाश प्रगट होईल. तुमचा हा जीवत्व भाव निघून जाईल, ती आत्मबुद्धी जागृत होईल आणि देहाची आसक्ती गळून पडेल. हेच आपल्याला भगवंत सांगतात की भगवंताशी नित्ययुक्त राहायचं असेल तर सगळं काही भगवंताला अर्पण केलं पाहिजे. यत करोषि यदश्नासी यज्जुहोसी ददासी यत यत तपस्यसी कौंतेय तत् कुरुष्व मदर्पणम. तर तू हे जे काही करतो आहे ते सगळं मला अर्पण कर अर्जुना. हाच मार्ग आहे की तू माझ्याशी नित्ययुक्त राहू शकतो आणि त्यामुळे तुझं आध्यात्मिक कल्याण होऊ शकते. हाच अर्थ भगवंताने आपल्याला या श्लोकाद्वारे सांगितलेला आहे. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत् मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.